सांगितलं काय म्हणतात ताई तुमच्या भाषेत त्याला? घावमारी. ओके, घावमारी म्हणजे नावातच अर्थ दडलाय. घाव म्हणजे तुम्ही काही काम करत असताना कोयता, खुरपं, चाकू असं काही हत्यार लागलं किंवा दगडात जखम झाली तर त्याच्यावरती याचा रस लावता का? मग त्याच्यावर वापर करता, मग ते घाव तुमचा बरा होतो. म्हणजे घावमारी नाव बघा कसं आहे. घावमारी आपण याला सर्वजण पर्णबीज म्हणतो किंवा पानफुटी म्हणतो. ब्रायोफायलम असं याचं बोटॅनिकल नाव आहे. पण जंगलातल्या लोकांनी तिथं राहणाऱ्या साधन संपत्तीचा कसा वापर करतायत याचं एक उदाहरण आहे. रोज काम करता करता आपल्याला कुठलं तरी अँटीसेप्टिक घ्यावं लागतं असं काही घडलं तर त्यांच्याकरता अँटीसेप्टिक म्हणून हे खास उपयोगाचं प्लांट आहे. तर घावमारी ते नेहमी वापरतात असं त्यांनी मला सांगितलं मगाशीच. त्यांची 2 छोटी बाळं इथं आहेत, छोटंसं घर आहे. आपण तुम्हाला त्यांचं घरही दाखवणार आहोत. त्यांनी मला एक झाड दाखवलं. जरी सर्वांना माहीत असलं तरी ते त्यांच्या वापरात आहे हे मला तुम्हाला सांगायचं होतं. धन्यवाद ताई, तुम्ही थोडीशी का असं ना माहिती दिली त्याबद्दल. आसपास असणाऱ्या झाडांना जपा. तुम्हाला जपणं ही सांगण्याची गरजच नाही, कारण का तुम्हा लोकांना या गोष्टीचा वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे निश्चितपणे मला वाटतं की निसर्ग संपदा तुमच्यासारख्या लोकांच्यामुळेच वाचलेली आहे. धन्यवाद.